वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 1 जून 2022 रोजी राजपत्रामध्ये एक स्पर्धा परीक्षा नियम प्रसिद्ध केला आणि तो स्पर्धा परीक्षा नियम हा आपल्या लिपिक टंकलेखक या पदावरून असिस्टंट ASO या पदावर नियुक्त होण्यासाठी जी विभागीय स्पर्धा परीक्षा घेतली जाते यापूर्वीचा संदर्भ देतो तुम्हाला. 6 मार्च 2022 रोजी असिस्टंट या पदासाठी 93 पदांसाठी ही परीक्षा झालेली होती आणि याच परीक्षेच्या संदर्भात हा स्पर्धा परीक्षा नियम आहे. तर या स्पर्धा परीक्षा नियमामध्ये आता नवीन बदल झालेले आहेत आणि या बदलासाठी बऱ्याच वर्षापासून उमेदवारांनी मागणी केलेली होती आणि या मागणीला आता यश आलेलं आहे आणि हा बदल खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि सगळ्याच लिपिक टंकलेखक या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूप फायदेशीर ठरणारा आहे, कारण 2 वर्षाचा यामध्ये आपल्याला लाभ झालेला आहे. तर या स्पर्धा नियमामध्ये या पदावर नियुक्त होण्यासाठी जी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याची पात्रता काय आहे या संदर्भात या राजपत्रामध्ये अगदी व्यवस्थित माहिती दिलेली आहे. परंतु प्रशासकीय भाषेमध्ये या मुद्द्यांना काय म्हटलं जातं आणि प्रशासकीय अर्थ काय हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. बरेच व्ह्यूअर असे आहेत की हा व्हिडिओ फक्त पाहतात आणि स्किप करून जातात. व्हिडिओला लाईक करा, आपल्या काही कॉमेंट असतील तर कॉमेंट करा. पर्सनल टेलिग्राम चॅनलला मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्यावर मेसेज करा आणि महास्पर्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लिपिक टंकलेखक या पदासाठी जे टायपिंग सर्टिफिकेट आहे हे अनिवार्य करावं प्रिलिमसाठीच. यासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका महास्पर्धा व इतर राज्यातील टेलिग्राम चॅनलच्या ॲडमिननी आणि बऱ्याच उमेदवारांनी सपोर्ट केलेला आहे. आगामी काळात या संदर्भात एक आनंदाची बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु लिपिक टंकलेखक पदावर नियुक्त होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या, आज घडीला अभ्यास करणाऱ्या 552 जागा असलेल्या 2021च्या जागेमधून पात्र होऊन ज्यावेळेस प्रशासकीय सेवेमध्ये लिपिक टंकलेखक पदावर कार्यरत होतील त्यानंतर तुम्हाला भविष्यात असिस्टंट ASO या पदावर नियुक्त व्हावं तर लागणार आहे आणि ती महत्त्वाकांक्षा घेऊनच आपण येत असतो. तर या पदावर नियुक्त होण्यासाठी जी पात्रता आहे ही पात्रता या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि या राजपत्राचा अर्थ काय आता आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस लिपिक टंकलेखक म्हणून MPSC कडून निवडले जाता त्यावेळेस तुम्हाला 2 पद्धतीनं नियुक्त्या दिल्या जातात. ज्यावेळेस तुमची ऑर्डर JD कडून निर्गमित होते त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक उमेदवाराच्या समोर एक कॉलम दिलेला असतो आणि त्यामध्ये तुम्हाला मिळालेल्या विभागाचं नाव दिलेलं असतं. तर हा विभाग काय सांगतो, एक तो विभाग मंत्रालयातील असेल किंवा एक विभाग हा म्हणजे तुम्हाला मिळालेलं कार्यालय नियुक्तीचं ठिकाण हे बाह्य ऑफिस असेल म्हणजे अलाइड ऑफिस असेल. मंत्रालय विभाग साधारण 40 विभागात अंतर्गत जर तुम्हाला नियुक्ती मिळाली तर त्याला तुम्ही मंत्रालयाअंतर्गत तुमचं नियुक्ती ऑर्डर निघाली असं समजायचं. आणि तुमचं जर MPSC कार्यालयामध्ये तुमची ऑर्डर निघाली, MPSC कार्यालय तुम्हाला नियुक्तीसाठी मिळालं किंवा कलेक्टर ऑफिस मुंबई शहर व मुंबई उपनगराचं मिळालं, DGP ऑफिस मिळालं, मुंबई पोलीस आयुक्ताचं कार्यालय मिळालं, भाषा संचालनालय मिळालं किंवा इतर मुद्रांक शुल्क ऑफिस मिळालं तर त्याला अलाइड ऑफिस म्हणायचं. आणि हा सेवा नियम फक्त मंत्रालय कक्षेतील लिपिक टंकलेखक या पदावर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना, कर्मचाऱ्यांना सहाय्यक कक्ष अधिकारी ही विभागीय स्पर्धा आहे त्यालाच लागू होणार आहे आणि जे उमेदवार हे अलाइड ऑफिसला कार्यरत असणार आहे त्यांना हा सेवा नियम लागू नाही. शिवाय MPSC सुद्धा यासाठी तसा सेवा नियम त्यांच्या कक्षेतील कर्मचाऱ्यांसाठी बनवून घेत असते. अर्थातच ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला एकतर जॉईनिंग
ही तुमची मंत्रालय कक्षेतील विभागात मिळालेली असावी किंवा MPSC कार्यालयात मिळाले असावी. मगच तुम्हाला ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून या पदावर नियुक्त होण्यासाठी ही परीक्षा देता येईल. आणि अलाइड ऑफिसला त्यांचं नेहमीप्रमाणाचं जे ठरल्यानुसार त्यांना प्रमोशन मिळत असतं. तर तो भाग वेगळा आहे. आपण इथं एक गोष्ट लक्षात घ्या, मंत्रालय विभाग आणि MPSC कार्यालयामध्ये निवड होणाऱ्या लिपिकांना फक्त ही परीक्षा देता येईल. तर आता मूळ मुद्द्यावर येऊया. ही पात्रता म्हणजे काय? तर या पात्रतेमध्ये पहिला बदल जो सर्वांना अपेक्षित होता तो बदल केलेला आहे आणि लिपिक टंकलेखक पदावरील नियमित सेवेची 5 वर्ष पूर्ण केलेली असावीत. म्हणजे तुम्ही 2023ला जॉईनिंग झाला तर तुम्ही तिथून 2028ला तुमची 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि ज्या तारखेला तुमची 5 वर्ष पूर्ण होतील आणि तुम्हाला MPSCकडून या परीक्षेचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक असेल तोपर्यंत तुम्ही पात्र असाल. म्हणजे तेव्हापर्यंतची तुमची 5 वर्ष पूर्ण झालेली असावीत. त्याचबरोबर लिपिक टंकलेखक पदाकरिता विहित केलेली सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्यातून सूट मिळणे आवश्यक आहे. याचा अर्थ काय? तर मित्रांनो, ही गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका, कारण ही परीक्षा जर तुम्ही पास नसाल तर तुम्हाला ही परीक्षा आयुष्यात कधीच देता येत नाही. म्हणजे सेवेत असेपर्यंत 58 वर्षापर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही. तर याचा अर्थ काय आहे? सेवा प्रवेशोत्तर परीक्षा म्हणजे काय? तर तुम्ही लिपिक टंकलेखक पदावर 2023ला नियुक्त झाला तर तुम्हाला 4 वर्षाची संधी दिली जाते. म्हणजे 23 आणि 4 27 या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 संधीमध्ये तुम्हाला मंत्रालय विभाग ही परीक्षा घेत असतो. याला PRT असं म्हटलं जातं. जसं की आत्ता आपण प्रिलिम एक्झाम देतोय MPSCची, रिक्रुटमेंट होण्यापूर्वीची जी परीक्षा आहे ती आता आपण MPSCची परीक्षा देतोय. आणि याला पोस्ट रिक्रुटमेंट ट्रेनिंग असं म्हणतात. तर ही पोस्ट रिक्रुटमेंट ट्रेनिंग आहे. तर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा ही तुम्हाला 4 वर्षामध्ये 3 संधीमध्ये पास होणं आवश्यक असतं. आणि ही परीक्षा मंत्रालय घेतं. सामान्य प्रशासन विभाग ही परीक्षा दरवर्षी घेण्याचं नियोजन करतं. आणि या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक पेपर 100 मार्काचा, दुसरा पेपर 100 मार्काचा. प्रत्येक पेपरमध्ये 50% मार्क मिळणं आवश्यक आहे. आणि त्यातला एक पेपर असतो तो परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्ही हॉलमध्ये बसता त्याला तुम्हाला हे सगळे पेपर असतात हे ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह असं असतात. पण ऑब्जेक्टिव्हचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला तिथं गोल करायचे, असं नाही. एका वाक्यात उत्तरे, जोड्या लावा, चुकी बरोबर अशा प्रकारचे हे प्रश्न असतात. 30 प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात आणि 70 मार्क हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे असतात. तर तुम्हाला 50% मार्क मिळवणं आवश्यक असतं. समजा तुम्ही एका वर्षी एक पेपर पास झाला आणि दुसरा नापास झाला तर पुढच्या वर्षी तुम्हाला जो नापास झाला आहे तोच फक्त पेपर द्यायचा असतो. शिवाय तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. या दोन्ही पेपरमधला एक पेपर असतो तो न पाहता लिहायचा असतो. म्हणजे तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिका दिली जाते आणि तुमच्या मनाने उत्तर लिहायचे असतात. तर दुसरा पेपर जो असतो तो तुम्हाला पुस्तकामध्ये बघून लिहायचा असतो. आणि ही पुस्तकं, ही सेवा नियमाची पुस्तकं जी असतात ती आपल्याला कार्यालय देतं किंवा आपण त्या प्रिंट करून घ्यायच्या. त्याच्यावर कार्यालय प्रमुखाची साईन घ्यायची आणि ती आहे अशी पुस्तकं घेऊन परीक्षे हॉलमध्ये जायचं आणि त्यातलं बघून लिहायचं. आणि सर्वच गोष्टी बघून लिहिता येत नाहीत, फक्त त्याचा अंदाज रेफरन्स घेता येतो असतं. परंतु हे रिलॅक्सेशन प्रत्येक विभागीय परीक्षा असतात, या पोस्ट रिक्रुटमेंट ट्रेनिंगच्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये अशीच पद्धत असते. काही पेपर हे तुम्हाला मनाने लिहायचे असतात आणि काही पेपर हे तुम्हाला पुस्तकात बघून लिहायचे असतात. म्हणजे असंच नाही की लिपिक टंकलेखक पदावर तुम्ही नियुक्त झाल्यानंतरच तुम्हाला हे पुस्तकात बघून लिहावं लागतं असं काही नाही. तर तुम्ही इतर पदावर तुम्ही ज्यावेळेस नियुक्त होता त्यावेळेससुद्धा हीच पद्धत आहे. तर ह्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा हा अर्थ आहे. तुम्हाला ही परीक्षा 4 वर्षामध्ये 3 संधीत
तुम्हाला ही पास होणंच आवश्यक असतं, अन्यथा तुम्हाला ही डिपार्टमेंटलची असिस्टंट परीक्षा ही देता येत नाही. याचा हा खूप मोठा तोटा आहे. अन्यथा तुम्हाला 10, 20, 30 या नियमानुसार तुम्हाला असिस्टंटचं 10 वर्ष सेवा झाल्यानंतर तुम्हाला असिस्टंटचं पेमेंट मिळतं, पण तुमच्या नावापुढे पदनामात बदल होत नाही. लिपिक टंकलेखक असंच तुमचं कायम नाव राहतं. त्यामुळे ही परीक्षा सेवेत आल्यानंतर ह्याला सहज इझी घ्यायचं नाही. ही परीक्षा पहिल्यांदा पास होण्याचा प्रयत्न करायचा आणि असं पण जास्त काय अवघड नसतं. सहज जी MPSCतून निवड होऊन येतात जे उमेदवार, ते 1-2 प्रयत्नात सहज पास होतात. फक्त अडचण येते कोणाला, जे अनुकंपा तत्त्वावर नियुक्त होतात त्यांना MPSCचा जास्त अंदाज नसतो. त्यांनी जास्त अवांतर वाचनाचा त्यांना जास्त अनुभव नसतो, त्यामुळे त्यांना लिखाण करता येत नाही आणि त्यामुळे ते पहिल्या प्रयत्नात सहज पास होत नाहीत असं आहे. किंवा कधीकधी ते कायमचेच कधीच पास होत नाही. तर सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा हा अर्थ आहे. तुम्हाला ही 5 वर्षाची आता संधी मिळालेली आहे. पूर्वी 7 वर्ष असा नियम होता. तर तिसरी जी पात्रता दिलेली आहे ती आहे स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्ही 2023ला ज्यावेळेस तुम्ही नियुक्त व्हाल सेवेमध्ये, तर तुम्हाला 2026ला ही 3 वर्ष पूर्ण होत असतात आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आस्थापना विभाग, आपला प्रत्येक कार्यालयाचा आस्थापना विभाग हे प्रमाणपत्र देत असतो आणि त्याला स्थायित्व प्रमाणपत्र असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही आता सेवेमध्ये एक स्थिर झाला आहात असं त्याचा अर्थ असतो आणि तुम्हाला ते प्रमाणपत्र दिलं जातं. हे प्रत्येक उमेदवाराला 3 वर्षानंतरच मिळतं. जर तुमच्या सेवेमध्ये काही खंड असेल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. याचाच अर्थ इथं सुद्धा दिलेला आहे की तुमच्या सेवेमध्ये खंड असू नये. खंड असेल तर ही 5 वर्षाची सेवा पूर्ण होत नाही, तो कालावधी वाढू शकतो. म्हणजे 23चा 28ला पूर्ण होणार तर तो 29ला होऊ शकतो. म्हणजेच सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही, एवढी गोष्ट लक्षात घ्या. आणि रजा घेणं म्हणजे हा सेवेतला खंड असत नाही. तर तुम्ही दीर्घकाळासाठी खूप कालावधीसाठी जर सुट्टीवर जात असाल तर तुमच्या सेवेमध्ये खंड पडू शकतो, ही काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट की तुमच्यावर जर या 5 वर्षाच्या काळात परीक्षेच्या दरम्यान तुमच्यावर जर विभागीय चौकशी असेल, तुम्ही जर काही प्रशासकीय सेवेत आल्यानंतर काय तर गडबड केलेली असेल, गडबड म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही इतर गडबडीचा अर्थ तुम्ही जसा घेताय आणि मला जसा म्हणायचा होता त्याच्यापेक्षा वेगळा काय असेल, किंवा तुम्ही सेवेमध्ये बऱ्याच कालावधीसाठी तुम्ही गैरहजर आहात आणि तुम्ही प्रशासनाला उत्तर देत नाही की तुम्ही सेवेत का येत नाही किंवा काय, तर त्याच्यासाठी तुमची विभागीय चौकशी सुद्धा लावली जाऊ शकते. बऱ्याच दिवसासाठी तुम्ही जर कार्यालयाकडे तोंड दाखवलं नाही तर तुम्हाला या चौकशीला सामोरं लागू शकतं. त्यामुळं या चौकशी जर चालू असेल तर तुम्हाला परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळं प्रशासकीय सेवेत आल्यानंतर आपल्यावर कोणती विभागीय चौकशी किंवा इतर कारणं खुलासा देण्याची वेळ येऊ नये एवढं तरी लक्षात असावं. म्हणजे आपली सेवा ही कायम स्वरूपात राहते. 5 वर्ष तुम्हाला ही सेवा प्रवेशोत्तर परीक्षा पास व्हावी लागतील. 5 वर्षाची ही पात्रता, सेवा प्रवेशोत्तर परीक्षा पास होणं, शिवाय स्थायित्व प्रमाणपत्र मिळणं आणि विभागीय चौकशी तुमच्यावर असू नये, या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आणि ब मध्ये जो दिला आहे तोच अर्थ मी सांगितला की 5 वर्षाची सेवा तुमची कुठून चालू होते, तर पदोन्नतीची जी लिस्ट असते, सेवा ज्येष्ठतेची जी लिस्ट असते तीच त्या लिस्टच्या दिनांकानुसार ती तुमची 5 वर्ष काउंट केली जातात. तर अशा पद्धतीनं या लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्त झाल्यानंतर ASO या पदावर नियुक्त होण्यासाठी जी परीक्षा आहे ती या प्रकारची पात्रता त्यांनी ह्या राजपत्रात दिलेली आहे. आणि ह्या परीक्षेचं स्वरूप हे कसं असतं तर इथं त्यांनी दिलेलं आहे 2 पेपर असतात. त्यामध्ये 100 गुणांना दोन्ही पेपर आहेत. दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर आहेत. प्रत्येकाला 1 तास आहे.
पहिल्या पेपरमध्ये 25 मार्काला इंग्रजी आहे, मराठी 25ला आहे आणि सामान्य ज्ञान आणि शासकीय योजना व शासनाशी संबंधित बाबी यामध्ये काय येतं? सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल किंवा इतर चालू घडामोडी येतात. शिवाय शासकीय योजना येतात. आता राज्य शासनाने एखादी योजना चालू केली, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, तर ही योजना किती वयोगटातील शेतकऱ्याला लागू होते किंवा या योजनेचा लाभार्थी आहे त्याला किती रुपये दिले जातात. तर अशा प्रकारच्या ह्या योजनेचं एक बेसिक स्ट्रक्चर किंवा नियम काय असतात हे या योजनेच्या अंतर्गत विचारले जातात. त्याचबरोबर शासनाच्या संबंधित काही गोष्टी असतात त्या विचारल्या जातात. त्याचबरोबर दुसरा पेपर जो असतो कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान व पद्धती, यामध्ये काय असतं तर शासनाचे जे सेवा नियम असतात त्या सेवा नियमानुसार यामध्ये बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात की तुमची सेवेमध्ये आल्यानंतर तुमचं वागणं कसं असावं, तुम्ही काय करू नये आणि काय करावं, किंवा तुमच्यावर शासकीय सेवेत असताना असं म्हणतो आपण किंवा कोणी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून जे काय नियम बनवलेले असतात आपल्याला संरक्षणासाठी, त्या संदर्भात सुद्धा इथं काही गोष्टी असतात. हे सेवा नियम असतात 50 मार्काला. 25 मार्काला तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न येत असतात. पॉलिटी प्युअर पॉलिटी असतं, त्यामुळे इथं सहज तुम्ही MPSC कडून निवड झालेला असता ऑलरेडी आणि तुमचं अभ्यासात सातत्य असेल तर तुम्ही इथं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता. आणि कामकाजाचं ज्ञान असतं, त्यामध्ये तुमचं विधिमंडळाशी संबंधित विभागातल्या काही गोष्टी असतात, GR असतात किंवा इतर परिपत्रकं असतात किंवा इतर काही गोष्टी प्रशासनाच्या संदर्भात इथं तुम्हाला विचारल्या जातात. असं एकंदरीत हे आत्ता 83 पदासाठी मंत्रालय कक्षेतील पदांसाठी परीक्षा झाली आणि 10 हे MPSC कार्यालयातील असे एकूण 93 पदासाठी ही परीक्षा झालेली होती. आणि एकच परीक्षा असते, यानंतर मेन्स वगैरे नसते किंवा इंटरव्ह्यू नसतो. 83 पदाचं हे डायरेक्ट मार्कनुसार लिस्ट लावलं जाते. म्हणजे 200 पैकी 150 मार्काचा पहिला असेल तो SCचा आहे, STचा आहे, OBCचा आहे, महिला आहे, पुरुष आहे, असं काहीही बघितलं जात नाही. इथं कोणतंही आरक्षण नसतं. या 83 आणि 10 पदांसाठी कोणतंही आरक्षण नव्हतं. तुम्ही असिस्टंट डिपार्टमेंटचा रिझल्ट पण बघू शकता. ही गुणवत्तेच्या आधारावर लिस्ट लावली जाते आणि लिस्ट लावल्यानंतर तुम्हाला नंतर विभाग अलॉट होत असतो. म्हणजे तुम्ही आज घडीला जरी वित्त विभागात कार्यरत असाल आणि तुम्ही ही स्पर्धा परीक्षा दिली, त्यानंतर तुम्हाला जर GADनं 83 उमेदवारांना जशी लिस्ट लावतील आता कालांतरानं त्यांचा नियुक्तीचा पदभार स्वीकारण्यासाठी ऑर्डर निघेल, त्यावेळेस तुम्हाला GAD ही तुम्हाला नंतर सामाजिक न्याय विभाग पण देऊ शकते किंवा महसूल पण देऊ शकते किंवा वैद्यकीय शिक्षण असा विभाग देऊ शकते. तर अशा पद्धतीनं ह्या पदावर तुम्हाला नियुक्त होण्यासाठी 5 वर्षाची सेवा पूर्ण करावी लागतात. आणि त्यानंतर तुम्ही असिस्टंट म्हणजे MPSC कडून जसं पद भरलं जातं, असिस्टंट ASO PSI मध्ये जसं ASOचं हे पद आहे, त्या पदावर जशी नियुक्ती मिळते तशीच ही नियुक्ती 5 वर्षानंतर तुम्ही लिपिक टंकलेखक पदाचा कार्यभार पूर्ण केल्यानंतर ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला हे असिस्टंट पद मिळतं. सर्व नियम परतना तुम्हाला इक्विव्हॅलंट टू MPSCतून निवड झालेल्या ASOचं स्पर्धा परीक्षेतून जसे नियम असतात तसेच लागू होतात. म्हणजे 61,000 इन हँड पगार येणार, 75,000 ग्रॉस सॅलरी असणार, हे सर्व नियम लागू होणार. तर अशा पद्धतीनं या सेवा नियमाचा अर्थ आहे. तुम्हाला या संदर्भात अजून काही अडचणी असतील तर तुम्ही बिनधास्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा टेलिग्राम ID दिला आहे, तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बरेचसे व्ह्यूअर असे आहेत की म्हणजे 100रातले 90 असे व्ह्यूअर आहेत की फक्त व्हिडिओ बघून जातात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. फक्त 10%च व्ह्यूअर असे आहेत की ते फक्त सबस्क्राईब केलेले आहेत आणि ते व्हिडिओ बघत आहेत. इतर 90 उमेदवार किंवा व्ह्यूअर हे फक्त व्हिडिओ पाहूनच जातात. तर विनंती आहे की महास्पर्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. आणि आपल्या महास्पर्धा हा टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तिथंसुद्धा कनेक्ट व्हा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.